हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहोत आळू वडी. त्याच्यासाठी आपण घेणार आहोत बेसन. आपल्याला जेवढी पदार्थ बनवायचे तेवढी बेसन त्याच्यामध्ये घाला. तिखट, आपण वरून घालणार आहोत जिरे, काही मसाले. जिऱ्यासोबत काही मसाले तर घालावे लागतील ना टेस्टसाठी. तर थोडे जिरे घ्या आणि हातात चोळा आणि घाला. त्याच्यामुळे आपल्याला खमंग असा स्वाद येतो, त्यासाठी चोळणं गरजेचं आहे. आपण त्यामध्ये घालणार आहोत तीळ. 2 ते 3 चमचेच आपल्याला तीळ लागणार आहेत. तीळ घालून झालेलं आहे. तर जेव्हा आपण आळूचे पान घेतो त्याची देठ आपल्याला तोडायची आहे, म्हणजे चिरायची आहे. आणि आपल्याला हवं असेल तर आळूच्या पानाचे असे 2 फाक करू शकता. नसेल तर एक अप्पूट पानावर आपण बेसन पीठ लावून ते उकडायला ठेवलंच तरी चालेल. मी काळा मसाला घातलेला आहे, तुम्हाला काळा मसाला घालायचा असेल तर घाला, वरनं ते अवॉइड केलं तरी चालेल. आता आम्ही घालणार आहे ह्याच्यामध्ये ओवा. ओवासुद्धा आपण जसं जिरे हातात चोळून घातलेलं आहे तसंच 2 ते 3 चमचे ओवे घेऊन हातामध्ये चोळून घालायची आहे. त्याच्यामुळं खूप चांगला स्वाद येतो, खमंग असा स्वाद ओवामुळेच येतो. मी आंबट होण्यासाठी थोडं खट्टा असा स्वाद येण्यासाठी लिंबू पिळलेला आहे. तुम्ही हवा असेल तर दहीसुद्धा घालू शकता. मी काळा मसालासुद्धा घातलेला आहे, तुम्हाला हवा असेल तर ते अवॉइड पण करू शकता. मी आता पाणी घालून हे मिक्स करत आहे सगळा मिक्सचर. तर प्रोपोर्शन वाईज तुम्ही पाणी घाला. मी याच्यामध्ये कमीत कमी पाव ग्लास इतका पाणी घातलेलं आहे. कन्सिस्टन्सी पहा, सारखी कन्सिस्टन्सी पाहणे खूप गरजेचे आहे. किंवा काय होतं, आपण जेव्हा आळूच्या पानावर हे चिटकवतो तर ते चिटकतच नाही, पातळ झाल्यामुळे ते निघून जातं आणि नीट उकडून होत नाही. तर आळूच्या पानावर आपली पीठ चिटकावी इतकी कन्सिस्टन्सी ठेवणं खूप गरजेचं आहे. रंग येतोय तिखटाचा, मसाल्यांचा वाससुद्धा येतोय. मला आशा आहे की तुम्ही जेव्हा हे कराल तर तुम्हालासुद्धा मसाल्यांचा वास खूप चांगला येईल. पिठाचा वास खूप चांगला येतो जेव्हा आपण जिरे, ओवा आणि काळा मसाला घातलेला असतो तेव्हा. अशा प्रकारे पीठ आपल्याला चांगल्या प्रकारे हलवत राहायचं आहे. त्यामुळे आपल्याला पिठाच्या गाठी तयार होणे अशा प्रकारे सारखी हलवायची आहे. पीठ तिंबताना पाणी घातल्या आपलं पीठ रेडी आहे. थोडंसं अजून मी पाणी ॲड करत आहे आणि त्याला कंटिन्युअसली हलवत माझं पीठ रेडी करत आहे. हे करतानाच मी इडली पात्र घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण जसं इडली उकडायला ठेवतो तसं त्याच्याखाली पाणी घालून मी इडली पात्राला तेल लावून त्याच्यामध्ये उकडायला ठेवणार आहे. तर ते मी ठेवलेलं आहे ऑलरेडी. त्याच्यामध्ये मी हे शिजवायला ठेवणार आहे. अशा प्रकारे कन्सिस्टन्सी घेऊन आपण हे तयार केलेलं आहे. मी यामध्ये घातलेला आहे नंतर अगदी शेवटी सोडा घातल्यानंतर आपला पीठ, आपली जी देखणा स्वरूपाचा आपला आळूवडी तयार होतो. म्हणून सोडा मी चवीपुरतंच घातलेला आहे, जास्ती ना कम. एकदम चिमूटभर सोडा घातलेला आहे. हे आपलं पीठ रेडी आहे. आता मी ते लावणार आहे आळूच्या पानावर मीठ घातल्यानंतर. तर आपण चला वळूया मीठ घालण्याकडे. मीठ घ्या चवीपुरता. मी घेतलेलं आहे माझ्या चवीपुरतं मीठ. थोडंसं अगदी चिमूटभर मीठ घेतलेलं आहे. तुम्हीसुद्धा चिमूटभर मीठ घाला. पुन्हा हलवा. मीठ आणि सोडा नेहमी शेवटीच घालावा. तर आपला हा जो घोळ होता तो रेडी झालेला आहे. लिंबू 2 किंवा 3, तुम्ही जेवढं तुम्हाला आंबट पाहिजे असेल 2 ते 3च घाला, त्यापेक्षा जास्त खूपच आंबट होईल. लिंबूच्या ऐवजी दहीसुद्धा घालू शकता. ही कन्सिस्टन्सी ठेवा शक्यतो. आपण आता आळूच्या पानावर लावतोय ते अशा प्रकारे न मुडपता थोडंसं दोन्ही साईडला पकडून आपल्याला हळूवारपणे शिस्तरीतीने आळूची वडीला हे पीठ चिटकवून ती गुंडाळून शिजवायला ठेवायची आहे. अशा प्रकारे आता मी रोलिंग करणार आहे. अप्पूट पान घेतल्यामुळे थोडीशी मोठी आळूवडी होतात. अर्धी घेतले तर ते रोलिंग करताना येत नाही, आपल्याला जमत नाही. हे ठेवलेलं आहे शिजवायला. 15 ते 20 मिनिट लागतील शिजवताना. आणि हे आळूवडीमध्ये सुई घालून आपल्याला पीठ जर लागला तर पुन्हा एकदा शिजवायला ठेवायचं आहे. नाही लागलं तर ते आपली आळूवडी तयार आहेत. माझी आळूवडी तयार झालेल्या आहेत. मी ह्या 3 प्रकार केलेले आहेत. एक फ्राय केलेल्या आळूवडी, जे आपल्याला दिसतेच एकदम कुरकुरीत मस्त रुबाबदार देखणेदार आळूवडी जे फ्राय केलेले आहेत. आणि एक जे आहे मी थोडेसे ठेवलेले आहेत बिना फ्राय करता उकडलेले आळूवडी. शेवटी मी काय केलेलं आहे, उरलेल्या पिठाचे भजे तळून ठेवलेले आहेत. थोडेसे कांदा चिरून त्याच्यामध्ये घातला आणि भजेसुद्धा माझे रेडी आहेत. कांद्यासोबत खा, वाटलंस तर मायोनीज घ्या, वाटलंस तर सोबत दही घ्या.
नाहीतर रेड सॉस सुद्धा तुम्ही घेऊ शकता, नाहीतर रेड चिली सॉससुद्धा अवेलेबल असेल तर तुमच्याकडे तुम्ही त्यासोबत आळूवडी खाऊ शकता. वाटलंच तुम्हाला ह्यासाठी चटणी सेपरेट करायची असेल तर चटणी करून त्याच्यासोबत खा. पण कांदासोबत घेतल्यास खूप फर्स्ट क्लास अशी आपली आळूवडी टेस्टदार आणि रुबाबदार आपल्याला लागतील. खमंग अशी आळूवडी तयार आहेत. तुम्ही सिद्ध करा आणि तुम्हाला आळूवडी का पसंत आहेत, तुमची फेवरेट कोणती डिश आहे ती मला कमेंट करून जरूर कळवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर करा. थँक्यू.